नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर तुम्हाला पाहताच लक्षात सुद्धा आलं असेल की आज काय मेनू आहे. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. ह्या ठिकाणी एक वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत. दुसरी वाटी सुद्धा आपण तांदूळच घेतलेले आहेत. तांदूळ जे आहेत ते आपण ह्या ठिकाणी रेशनचे घेतले. तुम्ही कुठलेही तांदूळ घ्या. छोटी वाटीचं एक मेजरमेंट ठेवायचं. त्या वाटीनं आपण मसूर डाळ घेतलेली आहे. एक वाटी आपण ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीनं आपल्याला सेम उडद डाळ घ्यायचं आहे. अगदी स्वच्छ करून घेतलेल्या डाळी आहेत ह्या. आता त्याच वाटीनं आपल्याला एक वाटी आपण ह्या ठिकाणी मूग डाळ घेणार आहोत. अगदी पौष्टिक थंडी स्पेशल आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. आपल्याला वाटीचं प्रमाण सेम ठेव. त्याच वाटीनं आपण एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे. आता सर्व डाळी आपल्या घेऊन झालेल्या आहेत. ह्या ठिकाणी एक चमचा इतका आपण मेथ्या घेतलेल्या आहेत. मेथ्यामुळे अगदी छान भन्नाट पदार्थ होतो, नक्की टाका. आता ह्या ठिकाणी सर्व डाळी टाकून झाल्या. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर ह्यामध्ये पाणी टाकून 8 तासाकरता आपल्याला भिजत ठेवायचे. हे जे मी भिजू घातलेला टायमिंग आहे ते मी सकाळीच घातलेलं आहे आणि संध्याकाळी मी हे मिक्सरला काढणार आहे. आता ह्या ठिकाणी आता आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे. आपण दिवस भिजत ठेवलेलं होतं आणि छान आपले तांदूळ आणि डाळी व्यवस्थित त्याला भिजलेल्या आहेत. आता आपल्याला ह्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर बारीक वाटण करून घ्यायचे. सुरुवातीला आपण असं वाटून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्या थोडंसं पाणी टाकून आणखीन फिरवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान आपले लहान आकारामध्ये आपण हे पेस्ट करून घेतलेली आहे. आता सर्व कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याच पद्धतीने ठेवायचे. अगदी लहान आकारात आपण सर्व तांदूळ काढून घेणार आहोत. चला तर फटाफट मिक्सरला आपण पूर्ण तांदूळ वाटून घेऊ. आता ह्या ठिकाणी पीठ पूर्ण काढून झालेलं आहे. अगदी छान पीठ तयार झालं आहे. आपण रात्रभरासाठी आता हे पीठ भिजत ठेवलं आहे. काही आपण टाकलेलं नव्हतं. अगदी छान रात्रभर पीठ ठेवल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त फॉर्मेट झालेलं आहे. अगदी छान लुसलुशीत जाळीदार पीठ आपलं हे फुगलेलं आहे. इतकी थंडीचे दिवस असताना सुद्धा पीठ छान तयार झालं. आपण ह्यात सोडा मीठ काहीच टाकलेलं नव्हतं. फक्त आपण मिक्सरला काढून वाटण करून झाकून ठेवलेलं आहे. इतकं छान आपलं हे पीठ बनवून तयार झालं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी पौष्टिक मुलांना भन्नाट पद्धतीचा पदार्थ. आपण ह्या पिठापासून भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. आता पीठ तर छान तयार झालेलं आहे, पण ह्यामधलं थोडंसं पीठ मी साईडला ठेवणार आहे. कारण पूर्ण लगेच मी ह्या ठिकाणी पिठाचा वापर करणार नाही. त्यामुळे अर्धं पीठ जे आहे ते साईडला काढून ठेवणार आहे. राहिलेल्या शिल्लक पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. ह्या ठिकाणी आपण डोसे बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला जसं जशाला पीठ लागतं त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. जर तुम्हाला आप्पे बनवायचे असतील तर पाणी टाकायची बिलकुल गरज नाही. ह्या ठिकाणी आप्पे आपण ह्या ठिकाणी उत्तप्पा किंवा डोसा ह्या पिठाचे काही पदार्थ बनवू शकतो. आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. दुसरं काहीच आपल्याला ह्यात टाकायचं नाही. फक्त मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सध्या जितके बनवायचे आहे तितकंच मी ह्या ठिकाणी पीठ काढून घेतलेलं आहे. आता पीठ जे मिक्स केलं आहे ते आपल्याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे. डोसा म्हणलं की तर बटाट्याची भाजी तर आलीच. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्यावरचे आता साल काढून थोडंसं कट करून घेतलेले आहेत. अगदी हॉटेल स्टाईल साऊथमध्ये जसं भाजी बनवतात त्याच पद्धतीने आपल्याला आज भाजी बनवायचे. ह्या ठिकाणी आपण कांदा मिरची कट करून घेतलेली आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की मोहरी टाकून घ्यायचे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा उडद डाळ टाकून घ्यायचे. 1 चमचा इतकी चणा डाळ टाकून घेणार आहोत. 1-2 मिनिट झाले की ह्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा. डाळी छान तळलेल्या आहेत. कांदा आणि कढीपत्ता आपण एकदम टाकून दिलेला आहे. 2 मिनिटाकरता असंच मिक्स करून घ्यायचे. कांदा थोडा छान तळला की ह्यामध्ये लसूण अद्रकची आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे. 2 मिनिटाकरता मिक्स झालं की ह्यामध्ये आपण जो बटाटा कट करून घेतलेला आहे तो टाकून द्यायचे. आता बटाटा टाकून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण मिरची टाकलेली नाही, त्यामुळे आपल्याला ठेचा टाकून घ्यायचा. जर लहान मुलं खात असतील तर मिरची टाकलं तर ते मध्ये येईल. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी वाटलेला ठेचा टाकून घेणार आहोत. मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो.
आता मिरची टाकून घेतलेली होती, आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे। हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण ह्या ठिकाणी टाकू शकतो। आता ह्या ठिकाणी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। 1-2 मिनिटाकरता असंच ठेवून आपण आता हे खाली उतरवून घेणार आहोत। सर्वात सोप्या पद्धतीची बटाट्याची भाजी आपली छान खमंग भन्नाट अशी तयार झालेली आहे। आता एका बाउलमध्ये आपण काढून साईडला ठेवून देणार आहोत। आपला दुसरा पदार्थ आणखीन एक बनवायचा आहे, जे की त्याच्याशिवाय तर डोसा खाण्याची मजाच नाही। तर झालीच, पण आता आपल्याला चटणी बनवायचं आहे अगदी नेहमीपेक्षा वेगळी घरच्या पद्धतीने। ह्या ठिकाणी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की काही मिरची कट करून घेतलेली आहे ती मिरची टाकून द्यायचं आहे। डाळवा घेतलेले आहे, शेंगदाणे घेतले, ते एकदम आता आपण सर्व टाकून छान आपल्याला भाजून घ्यायचे। कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट ही चटणी बनवून तयार होते। तुम्ही जेव्हा आपण आप्पे बनवतो त्यावेळेस सुद्धा ही अशी चटणी केली तर अगदी छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, सोपी पद्धत आहे। आता ह्या ठिकाणी डाळवा आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत। 2 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी खिसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। ओलं खोबरं असलं तरी टाकलं तरी चालते किंवा थोडंसं प्रमाण वाढवलं तरी चालते। ह्या ठिकाणी मी थोडंसंच टाकलेलं आहे। आता सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत, थोडंसं थंड करून घेऊन आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत। अगदी छान दरदरीत आपल्याला मिक्सरला वाटण तयार करायचे। आता सर्व टाकून झालं की अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे, अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायचे। आता छान वाटण तयार करून घेतलेलं आहे, पाहू शकता अगदी छान खमंग आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता ह्यामध्ये तुम्ही नुसतं पाणी टाकून चटणी वाटून घेतलं तरी चालते, पण मी ह्या ठिकाणी चवीसाठी 4 ते 5 चमचे इतकं आपण दही टाकून घेणार आहोत। अगदी ताजं फ्रेश असं दही घ्यायचंय। पाणी टाकून सुद्धा वाटलं तरी सुद्धा चटणी अगदी छान लागते, पण दह्यामुळे थोडंसं आंबटपणा येतो, त्यामुळे आपण दही टाकून घेतलेलं आहे। आता थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि चटणी आपली भन्नाट बनवून तयार झालेली आहे। चटणी तर तयार झाली, त्यावरतून आपल्याला तडका टाकून घ्यायचे। त्यासाठी ह्या ठिकाणी पॅन घेतलेला आहे। पॅन जे आहे त्या अगोदर आपण शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतलेलाच पॅन आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल आहे। गरम करून 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकून आपण ह्या ठिकाणी तडका तयार करून घेतलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण जी चटणी बनवून घेतली ती टाकून दिलेली आहे। आता गॅस बंद केलेला आहे, आपण गॅस चालू ठेवायचा नाही। आता ही चटणी जी आहे ती आपण लगेच दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत, कारण पॅन गरम आहे। आता ह्या ठिकाणी आपली भन्नाट चवीची चटणी जी आहे तयार झालेली आहे, ती सुद्धा आपल्या साईडला ठेवायचं आहे। चटणी तर तयार झाली, आता चटणी सोबत खाण्यासाठी आता आपण डोसा बनवूया। आता ह्या ठिकाणी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तवा छान थोडा गरम झाला की ह्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता पळीने आपण थोडं थोडं करून पीठ टाकून आपल्याला स्प्रेड करायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला स्प्रेड करायचा आहे। बिलकुल डोसा हा बिघडत नाही, अगदी पौष्टिक मिक्स डाळीचा डोसा अगदी भन्नाट होतो। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। नेहमी आपण उडद डाळ आणि तांदळाचा डोसा तर बनवतोच, पण ह्या पद्धतीचा डोसा बनवून पहा, अगदी बिघडणार सुद्धा नाही आणि अगदी चवीला खूप भन्नाट लागतो। आता ह्या ठिकाणी स्प्रेड करून झालेला आहे, 1-2 मिनिटाकरता असंच ठेवायचं आहे। 2 मिनिट झाले की वरतून आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, जे की आपण तेल खूप कमी लावलेलं आहे। पहिलाच डोसा आहे, सुरुवातीला तेल लावावं लागतं, नंतरची जेव्हा आपण डोसे बनवतो त्यावेळेस तेल बिलकुल लागणार नाही। आता ह्या ठिकाणी छान आपला डोसा हातदर होतो, पाहू शकता कटा सोडलेला आहे आणि डोसा आपला हातदर झालेला आहे। अगदी कुरकुरीत कडक असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे। आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। मला पाहताच लक्षात येत असेल, अगदी रंगात सुद्धा सुरेख आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग असा हा डोसा बनवून तयार झालेला आहे। प्लेटमध्ये डोसा लावून घेतलेला आहे, सोबत खाण्यासाठी आपण भाजी सुद्धा लावून घेतली आणि जी चटणी आपण बनवलेली आहे खमंग ती सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे। मध्ये तर काढून झालेला आहे, आता वेळ झालेली आहे खाण्याची आणि खाऊन पाहण्याची की आपला डोसा कसा झाला आहे, किती कुरकुरीत झाला आहे। तुम्हाला आवाजावरने किंवा पाहताच लक्षात येत असेल किती जाळीदार आणि किती कुरकुरीत हा डोसा बनलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा डोसा कसा झाला आहे, किंवा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा। जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। तुम्हाला मी कट करून दाखवते की डोसा किती कुरकुरीत झालेला आहे। तुम्हाला आवाजावरून सुद्धा लक्षात येत असेल, अगदी कुरकुरीत खमंग
मिक्स डाळीचा अतिशय पौष्टिक असा डोसा बनवून तयार झालेला आहे। आता मी टेस्ट करून पाहते की डोसा आणि भाजी चटणी कशी झाली आहे। अगदी भन्नाट खमंग चवीची डोसा आणि चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघत आहे। आज आपल्याला ढोकळा बनवायचा आहे अगदी हलवाई स्टाईल। हलवाई जेव्हा बनवतात त्यामध्ये कुठली ट्रिक वापरतात आणि अगदी फुगण्यासाठी आणि घशामध्ये खवखवणार नाही असा ढोकळा आज आपल्याला परफेक्ट पद्धतीने बनवायचा आहे। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की किती हा ढोकळा फुगलेला आहे आणि परफेक्ट बनलेला आहे। तो ढोकळा कसा बनवायचा ते आपल्याला आज पाहायचं आहे। ह्या ठिकाणी काही साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे, जे की आपण घरी जी चणा डाळ आणतो तीच डाळ आहे दळून आणलेली आणि ते बेसन पीठ आपण ह्या ठिकाणी 1 वाटी घेतलं आहे। कुठलंही बेसन पीठ घ्या, आपण आपल्या ठिकाणी अगदी लहान आकारात दळून आणलेलं बेसन पीठ घ्यायचं आहे। जे बेसन पीठ आपण घेतलेलं आहे ते आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे। चाळून जरी ठेवलेलं असलं सुरुवातीला तरी आपल्याला जेव्हा आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, जे की फुगण्यासाठी ढोकळा जर चाळलेला असेल तर मध्ये जे बबल्स असतात ते सुटले जातात, त्यामुळे चाळून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपलं पूर्ण बेसन पीठ चाळून झालेलं आहे। पाहू शकता अगदी थोडंसं वरती निघालं आहे, ते टाकून द्यायचं आहे। आता पिठाला आपण थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, जे की अगदी जर मध्ये गाठी झाले असेल ते सुद्धा आपल्या निघून जातील। आता ह्या ठिकाणी जे आपण 1 चमचा मीठ घेतले ते टाकून दिलं आहे। सर्व प्रमाण आपण सेम घेतलेलं आहे। लिंबू सत्व सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा इतकी साखर घेतलेली आहे। अगदी पाव चमचा आपण हळद टाकले, रंग टाकला तरी चालतो। आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। परफेक्ट मेजरमेंट म्हणजे आपण ह्या ठिकाणी 1 चमचा आपण 1 वाटीसाठी आपण घेतलेला आहे। अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकतेवेळेस एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं की हे पीठ आपलं एकत्र व्यवस्थित मिक्स होते। 1 वाटीसाठी परफेक्ट 1 चमचा आपण ह्या ठिकाणी लिंबू सत्व आणि मीठ आणि साखर घेतलेली आहे। परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्ही पीठ अगदी छान तयार झालेलं आहे। आता हे पीठ थोडंसं आपल्याला साईडला ठेवून सोडा टाकण्याच्या अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून स्टँड ठेवून झाकून ठेवून पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झालं तेव्हाच आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलं ते ठेवायचं आहे। आता ह्या ठिकाणी आपण त्या अगोदर एक प्लेट घेतली आहे, त्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे। जेव्हा आपण त्यामध्ये सोडा टाकतो त्यावेळेस पीठ अगदी छान फुगलेलं असतं, त्यामुळे आपल्याला वेळ घालायचा नाही। त्यामुळे अगोदरच आपण ही पूर्वतयारी करून ठेवत आहोत। आता तेल लावून झालेलं आहे। आता प्लेट आपल्याला ही साईडला ठेवायचे। जे आपलं बेसनचं बॅटर छान तयार झालं आहे त्यामध्ये 1 चमचा इतका आपण खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि ही एक ट्रिक ह्या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे की आपण हातानेच फेटणार आहोत। आणि जेव्हा की आपण नेहमी बघतो की सोडा टाकल्यानंतर त्यावरती पाणी टाकतो आणि नंतर आपण फेटतो, पण त्यापेक्षाही जर तुम्ही असं केला तर अगदी छान पीठ आपलं पाहू शकता अगदी मस्त फुगलेलं आहे, हलकं पीठ झालेलं आहे। परफेक्ट ही पद्धत आहे। तुम्ही नक्की हलवाई स्टाईल ट्राय करून पहा। केल्यानंतर सांगायला विसरू नका की हे पीठ कसं झालं आहे आणि किंवा ढोकळा तुमचा कसा बनला आहे। अगदी छान पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल पीठ हलकं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि आपल्याला जे आपण प्लेट तेल लावून ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये सर्व पीठ आपल्याला टाकून द्यायचं आहे। जेव्हा आपण सोडा टाकतो त्यावेळेस वेळ न घालता आपल्याला ह्या ठिकाणी फास्ट गतीने आपल्याला हे प्लेटमध्ये टाकून कढईमध्ये जी स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण ही प्लेट ठेवून घेणार आहोत। खूप साधी सोपी सर्वात सोपी पद्धत आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे बनवतो, पण ही सर्वात सोपी पद्धत आणि परफेक्ट आहे। कोणी जरी फर्स्ट टाइम बनलं तर ही ढोकळा बिलकुल बिघडणार नाही। आता सर्व पीठ टाकून झालेलं आहे। जे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवले कढईत त्यामध्ये आता आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी पाणी छान कडकडीत गरम झालेलं आहे। पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे। जेव्हा आपण प्लेट ठेवतो थोडासा गॅस मिडियम ठेवायचा, नंतर वाफ पोळली जाते। नंतर आपण गॅस फुल केलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून आपण जे झाकण ठेवलं आहे त्यावरती आपण थोडंसं ओझं म्हणून एक भांडं ठेवलेलं आहे। ह्या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतल्यात, आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे। आपला ढोकळा बनेपर्यंत आपण ह्या ठिकाणी तडका बनवून घेणार आहोत। ढोकळा बनण्यासाठी आपण ह्या ठिकाणी 15 मिनिट ठेवणार आहोत। 15 मिनिटाच्या अगोदर आपल्याला बिलकुल उघडून पाहायचं नाही। 15 मिनिटांमध्ये परफेक्ट ढोकळा बनवून तयार होतो। गॅस आपल्याला फुलच एकसारखा ढोकळा फुगला जातो, त्यामुळे गॅस आपल्याला फुल ठेवून व्यवस्थित आपल्याला 15 मिनिटाकरता गॅसवरती ठेवायचे। त्या अगोदर आपण तडक्यासाठी तयारी करत आहोत। ह्या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, आपण कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची कट करून झालेली आहे। आता आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी छोटीशी आपण आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तळली की ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे।
जिरे छान तडतडले की जो आपण मिरची कट करून घेतली आहे ती मिरची टाकून द्यायची आहे आणि कढीपत्ता आहे तो सुद्धा आपण आता ह्यामध्ये टाकून देणार आहोत. आता फोडणी तयार झालेली आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकी आपण साखर टाकून देणार आहोत. साखर जर तुम्हाला जास्तीची आवडत असेल थोडं टाकलं तरी चालते. वरतून आपल्याला टाकण्यासाठी जे कोरडं होणार नाही ढोकळा आपला, त्यासाठी आपण जे तडका बनवत आहोत त्यामध्ये आपल्याला साखर टाकून द्यायचे. साखर टाकून झाली की ह्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि साखर छान आपल्याला वितळवून घ्यायचे. साखर छान वितळली की आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचे. आता ह्या ठिकाणी आपला तडका तयार झालेला आहे. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला पाहायचं की ढोकळा कसा बनला आहे. अगदी छान आपला ढोकळा मस्त फुगलेला आहे. तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येत असेल ढोकळा व्यवस्थित फुगलेला आहे. आपल्याला तरी चेक करायचं आहे की आतपर्यंत पूर्ण शिजलेला आहे की नाही. ते पाहू शकता सुरीला बिलकुल पीठ लागले नाही, म्हणजे आपला पूर्ण ढोकळा व्यवस्थित तयार झालेला आहे. परफेक्ट टायमिंग आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण सुरीनं थोडंसं आपण हे अलगद काढून घेतलेलं आहे. अगदी छान स्पॉन्जी आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही काढून सुद्धा दाखवते. अगदी मस्त पटकन निघतो, बिलकुल चिकटून बसत सुद्धा नाही. अगदी छान लुसलुशीत ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता प्लेटमध्ये आपण हा ढोकळा काढून घेतलेला आहे. पाहू शकता अगदी मस्त जाळी पडलेली आहे, जाळीदार. अगदी मस्त आपला परफेक्ट ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल. तर ह्या ठिकाणी आपल्या तडका टाकण्या अगोदर आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे. जे की एक ट्रिक आहे, जी कट केल्यामुळं पूर्ण जे आपण तडका तयार केला तो आतपर्यंत पूर्ण साईडला लागला जातो. त्यामुळे कट करण्याच्या अगोदर आपल्याला तो टाकायचा नाही. कट केल्यानंतर आपण तो तडका टाकून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचे. जे की तडका टाकल्यानंतर कट करण्यापेक्षा आपण जर सुरुवातीलाच कट करून घेतलं तर पूर्ण जे आपण तडका तयार केलेला आहे पाणी जे आहे ते आतपर्यंत जाते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं कट करून थोडंसं त्याला साईडला करायचं आहे, जे की आतपर्यंत आपण जे आपण तडका तयार करून घेतलेला आहे तो सर्व साईडला लागला जाईल. आता ह्या ठिकाणी ढोकळा छान कट करून झाला आहे. थोडंसं आपण खुल्लं सुद्धा केलेलं आहे. आता वरतून जो तडका तयार केला तो थोडं थोडं करून आपल्या सर्व साईडला लागला जाईल अशा पद्धतीने आपण टाकून घेणार आहोत. आता पूर्ण तडका टाकून झालेला आहे. सर्व साईडला व्यवस्थित लागलेला आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत असं जाळीदार फुगलेला आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा ढोकळा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 2 प्लेट आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे की आपण चाळून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी एक गाजर घेतलं आहे, ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी अर्ध खिसून घ्यायचं आहे. हेल्दी बनवण्यासाठी आपण भरपूर अशा भाज्या घालणार आहोत. तुमच्याजवळ आणखी दुसऱ्या कुठल्या भाज्या असेल त्या घातल्यात तरी चालतात. ह्या ठिकाणी पत्तागोबी थोडीशी आपण ते सुद्धा खिसून घेतलेली आहे. पत्तागोबी खिसून झाले की ह्या ठिकाणी आपण काही मेथी स्वच्छ करून कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे. 1 वाटी इतकी मेथी टाकून घेतलेली आहे. अर्धी वाटी इतकी आपण कोथिंबीर कट करून घेतली आहे ती टाकून दिलेली आहे. ओवा टाकून द्यायचा आहे 1 चमचा. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकायचे. अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार करू शकतो, कमी जास्त. हिरवी मिरची टाकलं तरी चालते. आता मिक्स करून झालं की आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. आणखीन आपल्याला ह्या ठिकाणी भोपळा टाकायचा, पण मी ते नंतर टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला मळून घेतल्यानंतर घट्टसर आपल्याला जसं नेहमी आपण पराठ्यासाठी किंवा थालीपीठसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे. पीठ मळून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण भोपळा कट करून घेतलेला आहे अर्धा, तो खिसून घ्यायचा आहे. त्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. आपल्याला अर्धाच लागणार आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण अर्धा कट करून घेतलेला आहे आणि खीस सुद्धा काढून झालेला आहे. भोपळा हा आपण शेवटी टाकला आहे कारण खूप पाणी सुटतं, त्यामुळे आपण शेवटी फक्त टाकून लगेच मळून घेणार आहोत. आता एकदम चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे.
थालीपीठसाठी व्यवस्थित आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आणि पाण्यातच ठेवून घ्यायचा आहे आपल्याला। पोळपाटावरती किंवा आपण किचन ओटा स्वच्छ करून घेतलाय त्यावरती आता आपण असं थोडंसं टाकून ह्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे। जसे की नेहमी आपण थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने पण फक्त ज्वारीच्या पिठाची बनवत आहोत, दुसरे कुठलेही ह्यात पीठ घातलेले नाही, फक्त आणि फक्त आपण ज्वारीचंच पीठ ह्या ठिकाणी वापरलेलं आहे। आता हाताने प्रेस करत करत आपण थालीपीठ पूर्ण थापून घेणार आहोत। अगदी नेहमीपेक्षा वेगळं खमंग असं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। आता गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्या अगोदर आपण ह्यावरती तीळ टाकून घेतलेले आहेत, जे की थंडीसाठी अगदी छान उपयुक्त असतात आरोग्यासाठी, त्यामुळे भरपूर असे तीळ टाकून आपण हे थालीपीठ बनवणार आहोत। असे छिद्र पाडून घेतलं की आपल्याला तेल टाकून थोडंसं छान भाजून घेता येतं आणि अगदी खमंग होतात, त्यामुळे आवर्जून छिद्र पाडा। आता ह्या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे। एका साईडनं आपण जेव्हा टाकतो त्यावरतून थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडनं जेव्हा उलटून टाकतो तेव्हाही थोडंसं तेल टाकायचं, ज्यामुळे खमंगपणा येतो आणि अगदी छान कुरकुरीत आपले हे थालीपीठ बनवून तयार होतात। दोन्ही साईडनं आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। दोन्ही साईडनं उलट सुलट करत खमंग आपण असं तेल लावून थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ बनवून घ्यायचंय। या ठिकाणी फक्त आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे थोडी तुटण्याची शक्यता असते, पण अगदी अलगद हाताने केलं तर ज्वारीच्या पिठाची सुद्धा आपण थालीपीठ छान बनवू शकतो। यात गव्हाचं पीठ घातलेलं नाही, त्यामुळे थोडंसं हे चिकटू शकतात, तरी सुद्धा आपले थालीपीठ अगदी छान खमंग असे हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत। सोबत खाण्यासाठी आपल्याला अगदी घट्टसर असं साधं दही घ्यायचे, अगदी छान प्रवासामध्ये सुद्धा नेलो आणि लेकरांना सुद्धा तुम्ही डब्यात दिलं तर अगदी छान पोटभर खाऊन येतात। भाजी चपाती खाण्याचा तर रोज कंटाळा करतात, पण असे थालीपीठ बनवून दिलं तर मस्त डबा संपवून येतात। एकदा नक्की ट्राय करून पहा। थालीपीठ तर बनवून तयार झाले तर आपल्या प्लेटमध्ये आता लावून घ्यायचे। सोबत खाण्यासाठी आपण दही आणि मिरची घेतलेली आहे, ती प्लेट आपण सर्व करूया। आता तुम्हाला हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।